फार अवघड आहे. 5 चेंडू शिल्लक 18 बनवायचे आहेत. मोठा फटका इथे हवा आहे. बाउंड्री जर नाही आली तर एक कार्य जवळ अशक्य होऊ शकतं. टीम 40+ हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन मिळेल म्हणजे आता 5 मध्ये 17 बनवायचे आहेत. मगाशी मी आधी देखील सांगितलं, की लीग क्रिकेट जरी असलं तरी सुद्धा जेव्हा ॲज अ टीम, ॲज अ प्लेयर आपण एखादा सामना खेळतो, तेव्हा एकाही प्लेयरचा आणि एखाद्या टीमचा कधी हा विचार नसतो, की आम्हाला हारायचं आहे. प्रत्येकाचा हाच विचार असतो, की आम्हाला जिंकायचं आहे. त्या अनुषंगाने जेव्हाही मैदानाच्या आतमध्ये उतरताना 101% कमिटमेंटने जिद्दीचा खेळ करा आणि तो जिद्दीचा खेळ खेळला गेला दोन्ही टीमच्या माध्यमातून, बट निकाल कोणाच्या बाजूने लागेल. मिस्टामिंग हवेमध्ये लॉंग ऑन पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का इथे लागतोय आणि खऱ्या अर्थाने हा धक्का बॅटर तर बाद झालेत, बट हा धक्का कुठे ना कुठे ज्या अशा अपेक्षा उरलेल्या आहेत ना टीम 40+च्या त्यांना देखील लागतोय. कारण हा फलंदाज जर आपण पाकला तर बाद झाला 6वा. चेंडू शिल्लक आहेत येणारे 4 आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 17. 4 मध्ये आता बनवायचा आहे 17 धावा. बाउंड्री मोठा फटका हवाय. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं. टॉप एज बॉल हवेमध्ये विकेट कीपर पोहोचतात. कॅच पकडली आणि आता हे समीकरण असं वाटतं की गावदेवी फुटबॉल टीमच्या बाजूने फार लांब गेलंय. कारण आता 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर मोहन येतात बॅटिंग करण्यासाठी. 3 मध्ये 17 बनवायचं आहेत. अजून देखील कॅल्क्युलेशन नुसार तर पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली फार अवघड. आणि आता देखील यष्टांचा वेध घेतला. आणखीन एक धक्का लागेल आणि या विकेटने आता हे सुनिश्चित केलंय की या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना दिसेल केविन 5-1-1 आणि त्याच समवेत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमधली ही पकली विकेट हॅट्रिक